नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या यशवंत बेलेसू ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. तर मंडळी, आज आपण बऱ्याच दिवसानंतर सह्याद्रीमध्ये भटकंती करण्यासाठी चाललेलो आहे आणि आज आपण नेहमीप्रमाणे सह्याद्रीमधील एक गडकिल्ला निवडला आहे. तो म्हणजे नाशिक जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेले एक ज्योतिर्लिंग ठिकाण, ते म्हणजे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी किल्ला आणि त्याला जोड किल्ला असलेला दुर्ग भांडार. आज आपण या व्हिडिओमध्ये हा किल्ला बघणार आहे. तर चला मंडळी, माझ्या पाठीमागे बघताय आता इथून हा पायरी मार्ग चालू झालाय ब्रह्मगिरी किल्ल्याचा. आणि इथं गाडी पार्किंग करण्यासाठी सगळी व्यवस्था आहे. आणि आपण त्र्यंबकेश्वर मंदिरापासूनच आपण इथून आल्यानंतर एक 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 किलोमीटर अंतरावरती आपण आलो की इथं पार्किंगची व्यवस्था, आणि इथून आपला हा इथून ट्रेक चालू होतो. मंडळी, 20 मिनिटच्या ट्रेक नंतर पायरी मार्गच आहे, पण चढ आहे चढ, त्याच्यामुळं घामाच्या धारा कंटिन्यू. उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर मंडळी, असं सांगितलं जातं की इथं माकडांचा वावर भरपूर आहे. आणि काही ट्रेकर मंडळी खाली जाताना आम्हाला भेटली होती. तर ती म्हटली की वरती जाताना तुम्ही ना प्रत्येकाच्या हातामध्ये, तुमच्या हातामध्ये काठी असली पाहिजे. कारण काय ना, माकडं भरपूर आहेत, ते आपल्यावरती डायरेक्ट हल्ला करतात आणि आपल्या वस्तू हिसकावून घेतात. तर त्याच्यामुळे मंडळी आता आम्ही आहे ना फुल तयारीमध्ये आहे. नेहमीप्रमाणे आपल्या संघ आज ट्रेक करतोय सुभाष. आम्ही दोघं आज ब्रह्मगिरी किल्ल्याचा ट्रेक करतोय आणि त्याच्या हातामध्ये, माझ्या हातामध्ये आहे काठी आता. तर चला मंडळी, इथं वाटेत जाताना आपल्याला एक मारुतीरायाची मूर्ती पाहायला मिळते. मंडळी, मोबाईल सांभाळून ठेवावा लागतो, कारण का इथं माकडे ना डायरेक्ट मोबाईल हातामध्ये विस्कळून घेतात. आणि मंडळी, कामाचे भरपूर धारा लागलेत. गडाचा हा पहिला दरवाजा मंडळी, हा गडाचा दुसरा दरवाजा आहे. ह्याच्यावरचं नक्षीकाम बघा ना कसं आहे, अगदी हाय तसंच राहिले, अगदी हाय तसंच आहे बघा ना. आणि कसं आहे नक्षीकाम त्यावेळेस कसं घडवलं असेल बघा ना. तर खडक फोडून कोरून त्याच्यामधनं ह्या पायऱ्या कोरल्यात. ह्या बघा मंडळी, दरवाज्यातून आपण आल्यानंतर आपल्या उजव्या हाताला आपल्याला हे पाहायला मिळतं. ह्याला देवडी म्हणतात, म्हणजे पहारेकरांची जागा. डाव्या बाजूला एक आहे आणि उजव्या बाजूला एक बघा. हा जो पायरी मार्ग आहे ना, हा पायरी मार्ग पूर्ण असा आहे बघा. आणि हा पूर्ण हा कातळ खडक फोडून ह्याच्यामध्ये हा पायरी मार्ग कोरण्यात आलेला आहे. हा संपूर्ण कातळ खडक फोडून
हा पायरी मार्ग ह्याच्यामधून कोरलेला आहे बघा. एकदम सुंदर असा पायरी मार्ग आपल्याला पाहायला मिळतो या ब्रह्मगिरी किल्ल्यावर आल्यानंतर. फायनली मंडळी आता आपण गडावरती येऊन पोहोचलो आहे आणि मंडळी हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 1294 फूट इतकं उंच आहे. आणि मंडळी आता आपण ब्रह्मगिरी मुख्य दर्शन ब्रह्मगिरी महादेवाच्या मंदिरापाशी येऊन पोहोचलो आहे. मंडळी या ब्रह्मगिरी किल्ल्यावरती गोदावरी नदीचं उगमस्थान ते कुठून सुरू होते आणि कुठपर्यंत जाऊन पोहोचले ही थोडक्यात माहिती आपण या दादांकडून जाणून घेऊयात. हे बघा, हे गंगा गोदावरी उगम जन्मस्थान. जे पलीकडे बसलेले हे गौतम ऋषी, त्यांची पत्नी अहिल्या, त्यांच्या हातून जी गाय मिली ती साक्षा. गो हत्या म्हणजे गणपतीने गायीचं रूप प्रगट केलं, त्यांच्या हातून गो हत्या झाली. 12 वर्ष तपस्या करून गोदावरी प्रस्थान. 3 झाडं उमराचे, पाठीमाग जे झाडे हे 1, माझ्या पाठीमाग 2, पडल्या गेले ते 3. 3 झाडात तिचा जन्म झाला. कुंडात गौतम ऋषीने आंघोळ केली, गो हत्या पातक नष्ट झाली. हित गुप्त झाली, खाली गायीची मुखात निघाली. पुढे जटा शंकर जटात निघाली. जटा आपटून जरा गंगाद्वार, गंगाद्वारून कुशोर्त कुंड, विष्णूच्या बेंबीतून जरा निघतो. त्र्यंबकेश्वर मोठं मंदिर, चक्रतीर्थ, गंगापूर धरण, नाशिक पंचवटीला पात्र मोठं आहे. नांदेड पैठण आंध्रात जाती. हे तिचं मूळस्थान गोदावरीचं, हे मूळस्थान गंगेचं जन्माचं ठिकाण आहे. धन्यवाद. समोर बघताय ह्यो समोरचा एक तुम्हाला एक सुळका दिसतोय ना, हा समोरचा एक सुळका दिसतो. त्या दोघांच्या मध्ये जो एक सुळका दिसतोय ना तो हरिहर किल्ला आहे मंडळी. बघा इथून एकदम स्पष्ट दिसतोय. आजूबाजूला एक छोटी छोटी आपल्याला गाव पाहायला मिळतात मंडळी. कसं हिरवगार वातावरण बघा, सगळी शेती आहे हिरवीगार. तर मंडळी तुम्ही माझ्या मागे बघताय, इकडे समोर हे ब्रह्मगिरी महादेवाचं मंदिर आहे. आता आपण ते तिथून आता आपण इकडं समोर जटा मंदिर आहे तिकडे चाललोय. आणि मंडळी यो हा तुम्ही समोर बघताय ना, हा बघा ना एकदम संपूर्ण कसा कातळ कडक तुम्हाला पाहायला मिळतोय. हा संपूर्ण कातळ कडा आहे. आणि मंडळी या गडाच्या चारही बाजूला जसं की आपण त्र्यंबकेश्वर पासून आपण आलो गडावरती येण्यासाठी आपण येतो आणि ज्यावेळेस आपण गडाच्या दुसऱ्या दरवाज्यातून आपण एंट्री करतो आणि त्यावेळेस आपल्याला जो पायरी मार्ग लागतो, म्हणजे उंच कातळात कोरलेला जो पायरी मार्ग लागतो ना, तसा पायरी मार्ग सेम या गडाच्या चारही बाजूला आहे. जटा मंदिर इथे येऊन आपण पोहोचलोय. हे बघा मंडळी, मंडळी आता आपण आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण दुर्ग भांडार हा जोड किल्ला जो आहे ब्रह्मगिरीला लागून, आता आपण तिकडे चाललेलो आहे. तर चला मंडळी.
बघा मंडळी, तिकडं दुर्ग भंडाराकडे चाललोय. तर मंडळी हे बघा, इथं एकदम छोटी वाट आहे. इकडं खालच्या साईडला बघताय संपूर्ण दरी आहे. इकडं वरती कडा आहे. एक पाऊल मंडळी, एक पाऊल जरी चुकीचं पडलं ना, एक पाऊल जरी, तरी स्वर्गाची दार उघडे. कारण कसं आहे, आता उन्हाळा आल्यामुळे ना सगळे गवत अशी वाळलेत आणि वाळल्यामुळे ना त्याच्यावरती आपण आपला पाय ठेवतो आणि आपल्या पायामध्ये बूट वगैरे असल्यामुळे काय होतं माहिती आहे का, ते एकदम असं घसरतात आणि चुकून एखादा पाय घसरला तर त्यामुळं कधी पण असं आल्यानंतर ना आपली नजर अशी आपल्या वाटेकडे आपण जसं जातो ना तशी पाहिजे. आजूबाजूला तुम्ही एका ठिकाणी थांबून आपण बघू शकतो, परंतु ज्यावेळेस आपण चालत असतो ना त्यावेळेस आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आपला पाऊल कसा पडतोय, आपल्या पाऊलकडे आपली नजर पाहिजे. खरंच एक पाऊल चुकीचं म्हणजे खरंच ते स्वर्गाची वाट, ते खरंच आहे मंडळी. त्याच्यामुळे आपण आपली काळजी घ्यायची. आणि मंडळी, दुर्ग भंडार या किल्ल्याकडे जात असताना आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. हे बघा मंडळी, आणि हा समोर दुर्ग भंडार. आणि मंडळी, दुर्ग भंडारवरील ज्या उंच कातळात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहे ना, तो पायरी मार्ग तिथे येऊन पोहोचलो मंडळी आता आपण. हे बघा मंडळी, हे बघा इथनं खाली गेलं ना, हे बघा मंडळी, संपूर्ण हा संपूर्ण जो उंच जो कातळ काढा दिसतोय ना, हा खोदून फोडून याच्या मधून इथनं पायरी मार्ग तयार केलेला आहे. हे बघा मंडळी, तुम्हाला दाखवतो मंडळी. तर चला मंडळी, इथून आपण खाली उतरल्यानंतर आपल्याला इथे एक मारुतीरायाचं शिल्प पाहायला मिळतं. आणि तिथूनच पुढे हा पायरी मार्ग. हे बघा मंडळी, संपूर्ण हा कातळ कडा आहे ना, हा उंच कातळ कडा बघा ना, हा सगळा फोडून हा पायरी मार्ग तयार करण्यात आलेला आहे. हा पायरी मार्ग संपल्यानंतर इथे एक छोटासा दरवाजा बघा. हा पायरी मार्ग संपतो आणि त्याच्यानंतर इकडे बाहेर पडण्यासाठी एक छोटासा दरवाजा, म्हणजे बघा ना, पूर्ण आता कातळकडे घ्या म्हणजे छोटासा दरवाजा. म्हणजे हे एक म्हणजे सहज माहिती पण पडू शकणार नाही कोणाला. एकदम छोटासा, इथून आपण आल्यानंतर एक असा मोठा पायरी मार्ग लागतो आपल्याला बघा, पाहायला मिळतो. आणि या बघा मंडळी, ही बाहेरची साईड, हा जो कातळकडा, ही बाहेरची साईड आहे. आणि हा दरवाजा आहे. आणि इथून आत गेल्यानंतर या बघा, हा संपूर्ण पायरी मार्ग कोरलेला आहे बरं का मंडळी, संपूर्ण. बघा. आणि आता मंडळी, आता आपण चाललेलो आहे जो नैसर्गिक पूल, की दोन्ही बाजूला दरी आणि मधून ती वाट, ती जाऊन पोचते तिकडे दुर्ग भंडाराकडे. त्या वाटेने आता आपण जाणार आहे बघा समोरची. हे बघा मंडळी, हे बघा कशी दिसते मंडळी. ती म्हणजे आता आपण रील्स बघत असतो, ही जी वाट आहे ना, ही वाट, हीच ती वाट मंडळी. हे बघा, ब्रह्मगिरी किल्ल्यावर आल्यानंतर जोड किल्ला जो आहे ना, ब्रह्मगिरी लागून दुर्ग भंडार तिकडे जाणारा हा जो मार्ग आहे ना मंडळी, हीच ती वाट. हे बघा मंडळी. मंडळी पुरी बाजूला तरी असल्यामुळे जरा चक्कर आल्यागत होते, त्यामुळे मंडळी एकदम असं निवांतपणे आपण याच्यावर का. बघा, हीच ती वाट मंडळी. त्या वाटेने आपण चाललेलो आहे. आणि दुई बाजूला बघा, इकडे बघतो तुम्ही, इकडे तरी आहे बघा, माझ्या मागं बघतो इकडे पण तरी. आणि हीच ती वाट. हे बघा मंडळी, ह्या वाटेने आता आपण आलेलो आहे. आणि इकडे दुर्ग भंडार इकडे चाललेलो आहे वाटे, आणि दुर्ग भंडार इकडे आपण चाललेलो आहे. वाट एकदम छोटी आहे मंडळी, नैसर्गिक पूल म्हणतात त्या वाटेला.
दोन्ही बाजूला असं एकदम बघितलं की चक्कर आले होतं मंडळी. खरंच ऊन चालू आहे. पूल पार झाला मंडळी, पोचलो येऊन. कारण वाट एकदम छोटी आहे मंडळी. पार्लेजी बिस्किट लहानपणी आपण ग्लासात पाणी घ्यायचं, त्यात आपण बुडून खायचं ना. आता चहामध्ये खातो. पण आम्ही किल्ल्यावरती एवढं मोठं झालोय ना हे बघा, तरी आम्ही याच्यामध्ये पाणी टाकले असं साईडनी फोडून नाही का, त्याचा पूर्ण गाळ झाला बघा. बघा मंडळी, पूर्ण गाळ झाला त्याचा, पूर्ण असा गाळ झाला बघा. आणि आता त्याला आहे ना, मी आता डायरेक्ट आहे ना हाताने नाही बोटाने करा, कारण काय ना बोट हात धुतलेला नाहीये बोट काय, त्यामुळे ना डायरेक्ट सुरू होतो. एक नंबर लागतं मंडळी. आणि मंडळी जो आपण याच्या आधीचा जो कातळ म्हणजे उंच कातळ कडा त्या कोरीव पायऱ्या आपण तिथनं उतरलो, तसाच सेम मंडळी आता आपण इकडे आलेलो आहे. आणि तो तसाच सेम दुसरा एक आपला मार्ग लागलेला आहे इकडे वर जाण्यासाठी. या बघा, सुरुवातीला हा एकदम छोटासा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथूनच आपण वरती गेल्यानंतर बघा मंडळी, हा पूर्ण संपूर्ण हा पण उंच कातळात कोरलेला हा पण पायरी मार्ग आपल्याला तिथं पाहायला मिळतो बघा मंडळी. हे बघा, पूर्ण असा एकदम हे बघा, पूर्ण असं कोरीव काम इथं. त्या तिथून आपण उतरलो खाली, त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, कोरीव पायऱ्या तिथं पण आणि इथं पण, ह्या पण ठिकाणी कोरीव पायऱ्या आहेत. आणि त्या दोघांच्या मध्ये आपल्याला बघायचं होतं नैसर्गिक पूल, ते तिथून आपण आलोय. आणि इथं आणि फायनली आपण दुर्ग भांडार या किल्ल्यावरती येऊन पोहोचलो मंडळी. हे बघा, माझ्या पाठीमागे इकडे बघताय ना, हे बघा मंडळी, हे समोर बघताय, इथं समोर त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. त्र्यंबकेश्वराचं मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं त्र्यंबकेश्वराचं मंदिर. समोरची डोंगर रांग, आणि मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा सह्याद्रीमध्ये. धन्यवाद.